हव्या त्या गोष्टी नेमक्या जवळ करणारी आणि नको त्या सोयीस्करपणे टाळणारी. तू लॉकअप मध्ये होतास कळलं मला. होतो. अँड बिलीव्ह मी सुलेखा, तिथला प्रत्येक दिवस तुझी आठवण काढतच पुढे ढकलला. तुझ्या आणि माझ्या आठवणी आठवत. पहिल्या भेटीपासून ते अगदी शेवटच्या भेटीपर्यंत. एक सांगशील सुलेखा, काय वाटतं तुला नेमकं माझ्याबद्दल? प्रेम, करुणा, भीती, आस्था, कीव, राग, नक्की काय की काहीच नाही? मला तुला काहीही वाटत नसलं तरी आय स्टिल लव्ह यू. आय नो. मला माझं उत्तर हवंय. हे बघ अभि, अँड दिस टाइम सुलेखा, आय डोंट वॉन्ट एनी बीटिंग अराउंड द बुश. आत्ता उत्तर देऊ शकत नाही मी. ओके, सो यू वॉन्ट मी टू स्टार्ट एव्हरीथिंग राईट फ्रॉम द बिगिनिंग? ठीक आहे, माझी तयारी आहे. पुन्हा नव्यानं ओळख करून घेऊ एकमेकांची. अभिमान रस्त्यात आहोत आपण. मग घरी चल, खूप गप्पा मारू. चल. तुझ्या घरी नाही, तुला माझ्याच घरी घेऊन जावं लागेल. मला रिस्क घ्यायला आवडत नाही अभिमान. माझा प्रयत्न माझ्या घरी साध्य होऊ शकतो. एकदा माझ्या बरोबर चल, मग परत कसं जातोस ते बघते. चल. हां, तुझ्या घरी नको, माझ्या घरी जाऊया. चालेल. कालपर्यंत तू ओळख दाखवत नव्हतीस, आज घरी येण्याचं आमंत्रण मिळतंय. अजून का हवंय? बस. बस, उशीर होतोय.
दिवशी गोरेगावला गेले होते. माझ्याकडे चावी होती, सुलेखाच्या घराची चावी. मी तिच्या घराचा दरवाजा उघडला. खूप खूप भीती वाटत होती. घाबरले होते मी तिच्या घराचं दार उघडलं आणि आत गेले. मला तिथे ती मूर्ती दिसली. मी त्या मूर्तीचा फोटो काढला माझ्या मोबाईलवरनं. माझ्या मोबाईलवर तिच्या मूर्तीचा फोटो. तेवढ्यात मला एक फोन आला. मी खूप घाबरले. सुलेखाचा फोन होता तो. मी खूप घाबरले. मी तिला काही बाई सांगितलं आणि तेवढ्यात ती माझ्या समोर आली. मी मग काय झालं मला आठवत नाहीये. मला जाग आली तेव्हा मला खुर्चीला बांधलेलं होतं. मला बांधलं होतं. ते मीच होते, पण शरीर वेगळंच होतं डॉक्टर. मी खूप प्रयत्न केला. माझी सुटका करून घेतली. खूप शोधाशोध केली आणि पुन्हा मला जाग आली आणि मी माझ्या खोलीत होते. डॉक्टर, हे काय डॉक्टर मला याचा अर्थ सांगा डॉक्टर, मला लवकर. हे स्वप्न आहे काय, हे खरंच होतं? याचा अर्थ काय डॉक्टर, मला लवकर सांगा नाही तर मी विसरेन. शांत हो शांत हो प्रिया. मनाच्या कुपीत बंद असलेल्या अस्वस्थ करणाऱ्या स्मृती आहेत त्या. त्यांना येऊ दे बाहेर. त्यांना जसं यायचंय तसं बाहेर येऊ दे. मी आहे. काळजी करू नकोस. शांत, रिलॅक्स. प्रिया, आता एक मोठा श्वास घे बघू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हळूहळू हा श्वास सोड बघू, अतिशय संथ गतीने. प्रिया, आता तुझ्या मनावरची पांढरी पट्टी पूर्णपणे नाहीशी झाली आहे. तुला आता सगळं आठवतंय. जे घडलंय त्या क्रमाने आठवतंय. तू हे सगळं कधीच विसरू शकणार नाहीस, कारण ते तुझ्या मनावर कायमचं कोरलं गेलंय. सावकाशपणे डोळे मिट. शांत हो. डोळ्यांची हालचाल बंद. लक्ष संपूर्णपणे श्वासावर. जेवढे जमेल तेवढं दीर्घ श्वसन कर. गुड. विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे आपली. मला नाही वाटत या जन्मात तरी मी तुझा पिछा सोडेन सुलेखा. बघ ना, आपलं एकमेकांशी लग्न काय ठरतं, मग अशा काही घटना घडतात की आपण एकमेकांना ओळखू की नाही अशीच परिस्थिती निर्माण होते. आणि आता पुन्हा आपण एकमेकांसमोर. हॅलो हॅलो, तुझ्याशी बोलतोय मी. लक्ष कुठे तुझं? नाही, मी ऐकते ना. बोल. काही शोधतेस का? नाही, कपाळावर एवढ्या आठ्या. नाही, काही नाही. जिजूंचा खून झाला तेव्हा तू तिथेच होतीस ना? तू नाही पाहिलंस त्या बाईला? कुठे होतीस कुठे तेव्हा? मी तिथेच होते. त्या बाईला पाहिलं.
आणि मीही पळाले. खूप घाबरले होते मी. राग आला असेल ना तुला माझा खूप, अभि? काय काय बघतेस सुलेखा? बघतेय तुझ्या नजरेत ती बाई दिसतीये का? मग दिसली? आठवली तुला ती बाई? चालवायची सवय नसते ना अभिमान, तरी तो फारसा चालवायच्या भानगडीत पडू नये. अभिमान सरंजामी. घे प्रिया, कडू आहे पण बरं वाटेल. आदिनाथ, काय झालं? डॉक्टर, त्या दिवशी जेव्हा मुन्ना विचित्र वागत होते तेव्हा सुलेखाने तिच्या मनाचा ताबा घेतला होता. नाही आदिनाथ, हे त्याही पुढचं आहे. बरं काय या प्रवेश, सुलेखाने प्रियाच्या मनाचा ताबा घेतला नव्हता, तर शरीरांची अदलाबदल केली होती. हो आदिनाथ, म्हणजे सुलेखानं तिच्याकडे असलेल्या शक्तीच्या आधारानं प्रियाच्या शरीरात प्रवेश केला आणि प्रियाचा आत्मा स्वतःच्या शरीरात बंदिस्त केला. पण हे कसं शक्य आहे? असं कसं होईल? दुर्दैवाने हे झालंय आदिनाथ, आणि ज्याचे परिणाम तुम्ही त्या दिवशी अनुभवलेत. आणि हे अशासाठी शक्य आहे की ही एक विद्या आहे. आपण आपल्या मनाची शक्ती अशा प्रकारे वाढवत न्यायची की जिचा आपल्याला हवा तसा आणि हवा तेव्हा वापर करता येईल. आणि सुलेखा आता तेच करते. पण जर सुलेखा असे घाणेरडे प्रकार करत असेल तर तिला थांबवायला पाहिजे, आणि नुसतं थांबवून उपयोगाचं नाही. तिला जन्माची अत्तल घडली पाहिजे असा धडा शिकवेन मी. म्हणजे काय करणार तुम्ही? काही वेळ पडली तर मी तिला बळाचा वापर करणार तुम्ही. त्याचा काही एक उपयोग होणार नाही आदिनाथ. उलट तुमच्या एखाद्या अविचारी कृत्यामुळे ही समस्या आणखी गंभीर होईल. शांतपणे विचार करूनच पावलं उचलावी लागतील. म्हणजे काय? ती हे असले जीवघेणे प्रकार करते हे कळून सुद्धा आपण शांत राहायचं? म्हणजे तिला हवं ते करायला ती मोकळी आणि आपण या विरुद्ध काहीच करायचं नाही? करायचं ना, करावंच लागेल आदिनाथ. आपण आपल्या मनाची शक्ती अशा प्रकारे वाढवत न्यायची की तिची शक्ती आपल्या मनाच्या ताकदीपुढे निष्प्रभ ठरेल. साधना करावी लागेल त्यासाठी. महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी एका रात्रीत होणार नाहीत.
त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागेल आणि मुख्य म्हणजे डोकं शांत ठेवावंच लागेल. तरच हे सगळं साध्य होईल. या शक्तीविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आपल्यासाठी एक चिलखत तयार करावं लागेल. काय झालं? नाही, काय नाही. मी झोपलो? मला झोप कशी काय लागली अशी अचानक? तुला भेटायला म्हणून इथे आलो आणि चक्क झोपलो मी. आय एम सॉरी यार. नाही ठीक आहे. तू दमला असशील ना? चेहऱ्यावरून तर तू दमल्यासारखी वाटतेस. मगाशी माझ्या डोळ्यात काय बघत होतीस? माझं मन वाचायचा प्रयत्न करत होतीस? काय आहे माझ्या मनात? काय वाचलंस? माझ्या मनात फक्त तू आहेस सुलेखा. फक्त तू आहेस. खरं सांगू डॉक्टर, एक काळ असा होता की शास्त्राच्या पलीकडे मी विचारच नव्हतो करायचो. कुठल्याही गोष्टीमागचं शास्त्रीय कारण कळल्याशिवाय मी त्या गोष्टीवर विश्वासच नाही ठेवायचो. आदिनाथ, विज्ञान हा एक समुद्र आहे आणि गंमत अशी आहे की प्रत्येक जण यामध्ये जेवढा पोहतो त्याला तो तेवढाच वाटतो. अर्थात यात चूक काहीच नाहीये आणि मुख्य म्हणजे हे अज्ञानही नाहीये. आपल्या मनाची शक्ती हा विज्ञानाचा एक प्रकार आहे. त्याचं सूत्र, त्याचं शास्त्र वेगळं आहे आणि मुख्य म्हणजे ते सगळं अगम्य आहे. पण हे जर शास्त्र असेल तर मग त्याचा वापर करणारे सुद्धा असतीलच की. आहेतच. शास्त्रज्ञांनी स्फोटकांचा शोध लावला, पण ती स्फोटकं कोणाच्या हातात पडतात हे महत्वाचं. त्या स्फोटकांचा वापर करून आपण डोंगर पोखरून रस्ता निर्माण करू शकतो, पण तीच स्फोटकं अतिरेक्यांच्या हातात जर का गेली तर सगळंच नेस्तनाभूत होतं.